सांगली, कोल्हापूर ह्या भागामध्ये शक्तिपीठाच्या महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे। कारण त्यांची सुपीक आणि बागायती जमीन शक्तिपीठाच्या नावाखाली हडप केली जाते आणि म्हणून तिथला शेतकरी कडाडून त्याला विरोध करतोय। अगदी त्याच पद्धतीने आता हा शक्तिपीठ खास सिंधुदुर्गामध्ये ज्या वेळेला खाली वळवला जातोय त्यावेळेला सिंधुदुर्गातले इको सेन्सिटिव्हचे सर्व गाव, ज्या इको सेन्सिटिव्ह जिथे लागू केलेलं आहे त्या गावातून आज शक्तिपीठ नेण्याचा प्रयत्न केला जातोय। केवळ आणि केवळ त्या ठिकाणी सध्याच्या राजकारण्यांनी जे घेतलेल्या जमिनी आहेत त्या जमिनींना सोन्याचा भाव यावा म्हणून आज शक्तिपीठाचा खटाटोप चाललेला आहे। त्याला सिंधुदुर्गामध्ये सुद्धा तेवढाच कडाडून विरोध केला जाईल। ह्या वावड्या मागच्या 2 महिन्यापासून उठवल्या जात आहेत गद्दार गटांकडून, पण आमची खात्री आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे खासदार आहेत ते मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत। माननीय उद्धवजी ठाकरेंबरोबर त्यांची बैठक सुद्धा झालेली आहे। सर्वांनी कबूल केलेलं आहे की आमच्याकडे आमिष अशा पद्धतीची दाखवली जातात, पण आम्ही कोणी त्या आमिषाला बळी पडणार नाही। ह्या बातमीमध्ये तसं तथ्य नाही आहे, पण त्याचबरोबर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कोणी उमेदवार उभा राहिलेला नाही आहे। त्यामुळे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे मतदार आहेत त्यांनी मतदान कुठे करावं याबाबतचे आदेश माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून दिले जातील। खरं म्हणजे जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर सध्याच्या जिल्हा परिषदेच्या या कारभारामध्ये बोगस ठेकेदारांचा एक कंपू तयार झालेला आहे आणि ह्या ठेकेदारांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्याच आशीर्वादाने अशा पद्धतीचे खोटे नाटे व्यवहार केले जातात असे सर्वांची समज झालेली आहे। त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ठेकेदारांना बिलं मिळत नाहीयेत, पण बोगस बिलं काढून बोगस पद्धतीने खोट्या नाट्या सहाय्य करून त्या पैसे उकळायचे हा धंदा या जिल्हा परिषदेतल्या सत्ताधारी लोकांच्या आशीर्वादाने होतोय अशी ठाम भूमिका आहे। एक मात्र नक्कीच आहे की ज्या पद्धतीने मागच्या काही वर्षामध्ये हा सिंधुदुर्ग जिल्हा हा ड्रग माफियांचा अड्डा बनलेला आहे। इतर देशातलेच इतर राज्यातून सुद्धा ड्रग विकत घेण्यासाठी या सिंधुदुर्गमध्ये येत आहेत। त्यामुळे ह्या ड्रगचा प्रसार होण्याचा आशीर्वाद खास करून पोलिसांच्या माध्यमातूनच होतोय आणि म्हणून आमदारांनी केलेले आरोप असोत किंवा सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला समज आहे, त्यामुळे सर्व गैरप्रकाराला सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं पोलीस प्रशासनच जबाबदार आहे। हा अत्यंत नालायकपणाने खोडसाळपणा चाललेला आहे की अत्यंत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वैभव नाईकांना सातत्याने ह्या एसीबीच्या चौकशीच्या माध्यमातून त्रास देणं आणि त्यांच्यावर मानसिक दबाव वाढवणं हा धंदा सध्या काही राज्यकर्त्यांनी चालू केलेला आहे। त्याचा आम्ही धिक्कार करतो आणि वैभव नाईकांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्ण ताकदीने उभा राहील याची ग्वाही देतो। खरं म्हणजे हे विद्यमान खासदार महोदयांची निष्क्रियता आहे। त्यावेळेला सुद्धा चिपी विमानतळ हा खऱ्या अर्थाने रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम मध्ये मंजूर करून घेतला होता आणि त्यामुळेच केंद्र सरकारच्या अलायन्स एअर कंपनीच्या माध्यमातून चिपी ते मुंबई हा विमान प्रवास सुरू होता। तो पुन्हा सुरू करण्यासाठी दिल्ली दरबारी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। दुर्दैवाने ते होत नाहीये। आता कुठेतरी एका खासगी कंपनीला हाताशी धरून चिपी ते नवी मुंबई असा प्रवास होईल असं सांगितलं जातंय। जसं आता रोरो सर्व्हिसचा बेंडबाजा वाजला तसंच भविष्यामध्ये ह्या सेवेचा बेंडबाजा वाजू नये हीच इच्छा। या अगोदर देखील गणेश चतुर्थीच्या अगोदर हे सगळ्या फुकटचे बडेजाव मारण्याचे धंदे चालू आहेत। ज्या पद्धतीने मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवा ही संपूर्णतः अपयशी ठरली, तसंच चिपी ते मुंबई ही विमान सेवा सुरू करण्यामध्ये सुद्धा ह्या जिल्ह्यातले राज्यकर्ते जे विद्यमान पालकमंत्री आहेत, खासदार आहेत, हे पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत। अशा यापूर्वी किमान 100 वेळेला नितीन गडकरींनी आश्वासने दिलेली आहेत, पण प्रत्यक्षात महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणचे रस्ते झाले पण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा मात्र अद्यापही संपत नाही। कारण इथले जे ठेकेदार आहेत ते ह्याच राज्यकर्त्यांचे नियुक्त केलेले ठेकेदार आहेत।
बोलले.